40 नंतर अंगात अचानक उष्णता, चिडचिड आणि अनियमित काळी. दुर्लक्ष करू नका. नमस्कार मैत्रिणींनो, वय 40 ओलांडलं की आपल्या शरीरात नकळत अनेक बदल व्हायला सुरुवात होते. अनेक महिलांची ही खूप मोठी तक्रार असते की अचानक बसल्या बसल्या अंगातून प्रचंड शेक किंवा उष्णता निघते. विनाकारण खूप चिडचिड होते किंवा रात्री अचानक खूप घाम येऊन झोप मोडते. जर तुमचं वय 35 किंवा 40च्या पुढे असेल आणि तुमच्या सोबतही हेच घडत असेल तर हे फक्त उकाडा किंवा नेहमीचा स्ट्रेस नक्कीच नाहीये. ही तुमच्या शरीराने दिलेली एक खूप मोठी वॉर्निंग आहे, ज्याकडे 90% महिला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 40 नंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या या अत्यंत महत्वाच्या बदलांबद्दल आणि त्यावरच्या अगदी सोप्या घरगुती उपायांबद्दल मोकळेपणाने बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की 40 नंतर हे नक्की काय होतं. अनेकदा 40 नंतर पाळी अनियमित व्हायला लागते. कधी पाळी वेळेच्या आधीच येते, कधी 2-3 महिने येतच नाही, तर कधी अचानक खूप जास्त ब्लिडिंग होतं. यासोबतच केस अचानक प्रचंड प्रमाणात गळणे, त्वचा कोरडी पडणे, पोटावर आणि कमरेवर अचानक चरबी वाढणे आणि सतत थकवा जाणवणे, हे सगळे त्रास एकामागून एक सुरू होतात. या संपूर्ण अवस्थेला वैद्यकीय भाषेत पेरिमेनोपॉज असे म्हणतात. म्हणजेच मेनोपॉज, पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या आधीचा 4 ते 5 वर्षाचा काळ. या काळात आपल्या शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या मुख्य हार्मोनची पातळी खूप वेगाने खालीवर होते. दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयावर फारसं बोललं जात नाही. त्यामुळे अनेक महिला या त्रासाला वयाचा एक भाग मानतात, घरात कोणाशीच बोलत नाहीत आणि शांतपणे त्रास सहन करत राहतात. पण महिलांनो, घाबरण्याचं किंवा अजिबात काळजी करण्याचं मुळीच कारण नाही. योग्य आहार आणि सोप्या उपायांनी तुम्ही हा काळ अत्यंत सहज आणि त्रासमुक्त पार करू शकता. आता आपण या काळातील 3 मुख्य समस्या आणि त्यावरचे उत्तम उपाय पाहूया. पहिली समस्या म्हणजे हॉट फ्लॅश, म्हणजेच अचानक अंगातून, चेहऱ्यावरून आणि छातीतून प्रचंड शेक किंवा उष्णता येणे. यासाठी रोजच्या आहारात 1 ते 2 चमचे भाजलेल्या अळशीचा बिया म्हणजेच फ्लॅक्स सीडचा समावेश करा. अळशीमध्ये नॅचरल फायटोइस्ट्रोजन असतं, जे शरीरातील हार्मोनची कमतरता भरून काढायला आणि उष्णता शांत करायला खूप मदत करतं. दुसरी समस्या म्हणजे अचानक होणारी चिडचिड, भीती वाटणे आणि मूड स्विंग्स. अनेकदा शरीरात व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे मज्जा संस्थेवर ताण येतो. यासाठी रोज सकाळी 15 मिनिटे कोवड्या उन्हात बसा आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम हळदीचं दूध नक्की प्या. यामुळे तुम्हाला शांतता मिळते आणि रात्रीची झोपही खूप छान लागते. तिसरी समस्या म्हणजे सांधेदुखी, हाडे दुखणे आणि सतत जाणवणारा अशक्तपणा. 40 नंतर महिलांच्या हाडांमधील कॅल्शियम वेगाने कमी व्हायला लागतं. यासाठी तुमच्या आहारात तीळ, नाचणी म्हणजेच रागी, दूध, ताक आणि हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवा. आता या सर्व त्रासांवर मात करण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपं नॅचरल होममेड ड्रिंक सांगते. हे ड्रिंक पेरिमेनोपॉजच्या काळात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी जादुई काम करतं. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा बिया आणि 1 चमचा धने भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. सलग 5 ते 7 दिवस हे पाणी प्यायल्यास शरीरातील साचलेली सर्व पित्त आणि उष्णता पूर्णपणे बाहेर पडेल. हॉट फ्लॅश कमी होतील आणि चेहऱ्यावरचा ग्लो सुद्धा परत येईल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 40 नंतर स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं हा स्वार्थीपणा मुळीच नाही, तर ती आजच्या काळाची गरज आहे. पूर्ण कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याला कधीही दुय्यम स्थान देऊ नका. रोज स्वतःसाठी किमान 20 ते 30 मिनिटे काढा. हलका व्यायाम करा, योगासने करा, प्राणायाम करा किंवा अगदी आवडीचं संगीत ऐका. मनावरचा ताण जितका कमी कराल तितका हा मेनोपॉजचा टप्पा अतिशय सहज पार पडेल. तुम्हालाही यातील कोणता त्रास सध्या जाणवतोय का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या घरात किंवा ओळखीच्या 35 ते 50 वयाच्या महिला असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोलाच्या आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.